मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 ऑक्टोबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली हार बनवत बसलेली असते. तिचा सगळा लक्ष दाराकडे असतो. तिच्याजवळ विमल जाऊन विचारते, "सायली ताई झालंय का तुमचं? मी ठेवून देते हार." पण सायली काही उत्तर देत नाही. ती 2-3 वेळा तिला हाका मारते. पण सायलीचं लक्षच नसतं. शेवटी सायली भानावर येते आणि म्हणते, "अहो नाही झाला माझा हार बनवून." तिकडून कल्पना म्हणते, "सायली मी मगासपासून बघते तुझं लक्ष नाहीये." सायली म्हणते, "अहो ह्यांची वाट बघतेय. नाश्ता न करताच गेलेत आणि पटकन येतो म्हणाले पण अजून काय आलेले नाहीयेत." तेवढ्यात अर्जुन दारात येतो आणि लगेच बायको म्हणून हाक मारते. सायली त्याला बघून प्रचंड चिडते आणि म्हणते, "कुठे होतात तुम्ही? किती वाट बघायची मी? लगेच येतो म्हणून सांगितलं पण आलात काही नाही आणि किती फोन केले मी. तुम्हाला एकदा पण उत्तर देता येत नाही. नाहीतर पूर्ण 24 तास त्या फोनवर चिकटलेले असतात. पण आता तुम्हाला फोन उचलायला काय झाला?" "बायको आता तरी माझं ऐकून घेशील का गं?" अर्जुन म्हणतो. "आज मी तुझ्यासाठी एक खास सरप्राईज आणलंय." सायली म्हणते, "एक सरप्राईज तुम्ही ऑलरेडी काल दिलंय." अर्जुन म्हणतो, "हे सरप्राईज जरा वेगळं आहे. आता तुझी प्रतीक्षा संपली, कायमची. या दोघं पण." आणि तो तन्वीच्या आई-वडिलांना समोर आणतो. अर्जुन सायलीला म्हणतो, "सायली हे तुझे आई-बाबा आहेत." सायली त्यांना बघून एकदम आश्चर्यचकित होते. तेवढ्यात तिकडे तन्वी येते. तन्वीला त्यांच्याकडे बघून एकदम घाबरायला होतं. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण तिला हे अपेक्षितच नसतं की तिचे आई-वडील खरोखर अर्जुन घेऊन येईल घरी. अर्जुन म्हणतो, "अगं आपण इतकी दिवस तुझ्या आई-वडिलांना शोधत होतो, पण ते इथेच सापडले पनवेलमध्ये. हेच तुझे खरे आई-वडील आहेत." आणि अर्जुन त्या दोघांना बघून म्हणतो, "प्लीज आत या." "अहो संकोचू नका, हे तुमच्याच मुलीचं घर आहे. जी तुमची मुलगी 20-22 वर्षापूर्वी हरवली होती, तीच ही सायली." सायली म्हणते, "अहो तुम्ही मस्करी करताय का?" अर्जुन म्हणतो, "या अशा बाबतीत मी मस्करी करेन का गं? ही तुमचीच मुलगी आहे काका-काकू." तिकडून प्रताप म्हणतो, "अरे हो अर्जुन, पण ह्या गोष्टीचा काही पुरावा आहे का?" अर्जुन म्हणतो, "हो डॅड, माझ्याकडे पुरावा आहे, मी दाखवतो लगेच." अर्जुन त्या फोटोचा फोटो मोबाईलमध्ये घेतलेला असतो. तो फोटो तो प्रतापरावला दाखवतो. पण तेवढ्यात सदाशिवराव म्हणतात, की "अर्जुन साहेब, पण ही मुलगी माझीच आहे, हे कशावरून तुम्ही सांगाल? ह्याचा काही पुरावा आहे का?" अर्जुन म्हणतो, "त्याचाही पुरावा आहे." आणि तो त्या गाठोड्यात असलेला फोटो घेऊन येतो आणि तन्वीच्या आईला दाखवतो. तन्वीची आई फोटो बघून लक्षात येतं, की हो हाच फोटो आहे. भिंतीवर जो आहे तो. तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. अस्मिता म्हणते, "पण अर्जुन तुला हे कसे भेटले?" त्यावर अर्जुन पूर्ण गोष्ट सांगतो त्यांना. अर्जुनचं सगळं सांगून होतं. मग प्रताप म्हणतो, की "सायली बाळा, हा तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे." अर्जुन म्हणतो, "बायको तू तुझ्या आईवडिलांना भेटणार नाहीस का?" सायली हळूहळू त्यांच्या जवळ जाते. तिच्या हातात फुलांचं ताट असतं. ते खाली पडतं. तन्वीची आई पुढे येऊन सायलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते, "पोरी, कुठे होतीस इतकी वर्ष? कशी कशी हरवलीस? तुझ्या काळजीने अजून पण झोप नाही लागत मला." बाबा म्हणतात, "किती वर्ष देवाकडे प्रार्थना केली माझी पोरगी भेटावी म्हणून. आता देवाने प्रार्थना ऐकली." सायली म्हणते, "आई, बाबा, देवानी तर माझी प्रार्थना ऐकली आहे." नमस्कार करते आणि ती तन्वीच्या आईला जाऊन मिठी मारते. वडील म्हणतात, "सुभेदार साहेब, तुमचे उपकार झाले आमच्यावर." अर्जुन म्हणतो, "उपकार काय त्यात? नमस्कार करतो तुम्हाला." अर्जुन म्हणतो, "आता तुम्हाला इथेच राहायचंय." तन्वीची आई मनात म्हणते, "अगं बाई, आमचं तर नशीबच फुललं. आता इथे पैशात लोळत असताना त्या दुकानावर कोण जाईल?" सायली हौशीने दोघांचा हात धरून त्यांना घर दाखवायला जाते आणि सगळ्यांची ओळख करून देत असते. प्रतापराव, कल्पना, अस्मिता, विमल ह्या सगळ्यांची ओळख करून देते. हे सगळं चालू असताना तन्वी तिथे उभी असते, पण ती तिचा चेहरा मध्ये मध्ये लपवत राहते. अर्जुनला तिचा उत्साह बघून फार आनंद होतो. ती त्यांना अख्खं घर दाखवत असते आणि ते आता पासून कुठे राहतील त्यांची खोली हे सुद्धा दाखवते. इकडे तन्वी तिच्या खोलीत येते आणि स्वतः खूप त्रागा करून घेते. म्हणते, "अर्जुन माझ्या खऱ्या आई-बाबांपर्यंत पोहोचू नये यासाठी मी किती कष्ट घेतले. त्या माणसाला ड्रेस आणायला पण पाठवलं. तरी सुद्धा अर्जुन का जाऊन पोचला तिकडे? महिपत आणि नागराजनेच हा प्लॅन केला असेल तर, की त्याला तिकडे जाऊन पोचवावं. आता हे माझे खरी आई-बाबा माझ्याच घरात येऊन ॲटम बॉम्ब सारखे राहिलेत आणि सतत माझ्या कानात टिक 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 करून वाजतायत." मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की तन्वीच्या आईवडिलांचा पाहुणचार चालू असतो. तेवढ्यात तन्वीच्या आईला तन्वी दिसते आणि म्हणते, "हिला ना मी कुठेतरी बघितले."
तन्वी पळत जात असते तिच्या खोलीत. तेवढ्यात ती तिला थांबवते. तुला मी कुठेतरी बघितलंय. हां, 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 मला आठवलं. ओ, मी तुम्हाला सांगत होते ना, त्या दिवशी एक मुलगी आली होती चौकशी करायला. काही न घेता गेली आणि वरून माझा टाईम खाल्ला. हीच ती पोरगी. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.